सांगलीत दोघांवर कुकरीने जीविकेना हल्ला, दोघेही गंभीर जखमी. पूर्वीच्या वादातून घटना. गावभागातील मुख्य रस्त्यावर कुकरीने दहशत माजवत खुनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात भांडण सोडवण्यासाठी गेलेला तरुण जखमी झाला. होमेंद्र राजेंद्र भोसेकर वय वर्ष 24, मीरा हाऊसिंग सोसायटी, रशीद राजासाब मुल्ला वय वर्ष 23, राहणार राणा प्रताप चौक, सांगली, हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे. होमेंद्र भोसेकर हा मीरा हाऊसिंग सोसायटीत राहतो. तो एका मोबाईल कंपनीमध्ये कामाला आहे. त्याच ठिकाणी कामाला असणाऱ्यांबरोबर त्याचा यापूर्वी वाद झाला होता. हा वाद पोलिसातही गेला होता. त्यानंतर शुक्रवारी काम संपल्यानंतर भोसेकर हा गावभागातून निघाला होता. मारुती चौकाच्या अलीकडे तो थांबला. त्या ठिकाणी काही जण आले, त्यांच्यात वाद झाला आणि त्यावेळी कुकरीकडून दहशत माजवण्यात आली. हा वाद मिटवण्यासाठी तेथे असलेला रशीद मध्ये पडला. यावेळी हल्लेखोरांनी रशीद याच्यावर हल्ला केला. त्याच्या डोक्यात 6 वार झाले. तसेच भोसेकर याच्यावरही वर्मी वार झाले. त्याला डोक्यात, हातावर, मानेवर वार झाले. रात्री 8:30च्या सुमारास परिसरात पादचाऱ्यांसह मोठी गर्दी झाली होती आणि घडलेल्या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेला पाचारण केले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.